एवढीच इच्छा आहे नवनीतजी की त्या नराधमांना कठोरात कठोर शासन व्हावं. होणार ना बाबा, नक्कीच होणार. आणि त्या प्रत्येकाला होणार. काय झालं? काय काही बोलायचं आहे तुला, पण तू बोलत का नाहीयेस? नाही, तशी काही खास गोष्ट नाहीये. बस ह्या केसमुळे थोडी टेन्स्ड आहे. अवमूल्यांतर झालंच आहे आणि होणारच होतं. मूल्य तोवर स्थिर राहतात जोपर्यंत इमानदारी, संतोष, आनंद यांसारखे गुण व्यक्तीत वास करत असतात. एक किरण रोशनीची. रश्मिताई यावेळी. हॅलो. हॅलो रोशनी, सॉरी एवढ्या रात्री तुला मी डिस्टर्ब करते. नाही नाही, काही हरकत नाही, बोला. बरं आधी हे सांग की दृष्टी कशी आहे? ताईवर उपचार सुरू आहेत, थेरपी चालू आहेत, पण फरक तर हळूहळूच पडणार. तुम्ही सांगा. रोशनी मी तुला काय सांगू, कसं सांगू, मला तर काहीच कळेन असं झालंय. ते तर मला तुमच्या आवाजावरूनच जाणवतंय. पण तुम्ही निश्चिंत होऊन सांगा काय झालंय. रोशनी मला तुझ्याशी खूपच महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. एक प्रकारची तुझी मदत हवी आहे. अरे हो, तर मग सांगा ना. नवनीत अंकलने आमच्या कुटुंबासाठी काय नाही केलं. जर मी तुमची काही मदत करू शकते तर हे माझं सौभाग्यच असेल. विषय तर दादाशीच निगडीत आहे. ते काय ना, वैदे ही दादाची पत्नी नाहीच आहे. काय? हे काय बोलताय तुम्ही? मी खरं सांगते रोशनी, आणि नाही ती मुकी आहे. मी स्वतः माझ्या कानाने तिचा आवाज ऐकलाय. निशा आणि वैदे कसल्या तरी विषयावर भांडत होते आणि त्यांच्या बोलण्यावरून मला हे कळालं की कशी निशा वैदेही आमच्या वहिनीच्या चेहऱ्याचा गैरफायदा उचलते. रोशनी, निशाने पूर्ण प्लॅन करून वैदेहीला आमच्या घरी पाठवलं आणि तिचाच वापर करून ती दादाच्या पूर्ण प्रॉपर्टीवर हस्तक्षेप करणार आहे. मला काहीच कळत नाही की मी दादाला हे सगळं कसं सांगू. दादा तर माझ्यावर विश्वासच करणार नाही. मग रोशनी, मी विचार केला की मी तुझ्याकडून सल्ला घ्यावा. रश्मिताई, मला सगळं काही समजलं. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. मी नक्कीच एखादी अशी युक्ती लावते ज्यामुळे या दोघींना रंगे हात पकडलं जावं. थँक्स अ लॉट रोशनी. थँक्सची काय गरज आहे. अशा अडचणींच्या वेळी आपले सर कामी येतात. तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. ते सगळं माझ्यावर सोडा तुम्ही. मी सगळं सांभाळून घेईन. बाय रोशनी, गुड नाईट. गुड नाईट. निशा. नथिंग टू वरी. मिस्टर आनंद तुमच्या सोबत असताना तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. म्हणून तर आम्ही तुमची निवड केली वकील साहेब. नाही तर काळे कोट घालणारे तसे खूपच आहेत आणि प्रत्येक काळा कोट घालणारा माणूस वकील नसतो. आणि तसंही तुम्ही नंबर 1 आहात. सगळे तुमचीच कृपा आहे अजमेरा साहेब. तशी मिस्टर दानवेंबद्दल माहिती काढली आहे. तसा हुशार वकील आहे तो, पण बऱ्याच वर्षांनंतर केस लढतोय. थोड्या पर्सनल प्रॉब्लेम आणि अडचणींमुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते. तसं एक अजून गोष्ट त्यांच्याबद्दल मला कळली आहे. आजपर्यंत त्यांनी कुठलीच केस हरली नाहीये. काय बोलताय तुम्ही वकील साहेब? आपल्यासाठी फार काळजीची गोष्ट आहे. अरे सेठी साहेब, खूप लवकर घाबरून जाता तुम्ही. मी तुमच्या सोबत आहे ना. आजपर्यंत ते हरले नाहीयेत फक्त ह्यामुळेच, कारण त्यांचा सामना AK मोरेंशी कधीच नाही झाला. आता त्यांचा सामना AK मोरेशी होणार आहे. कुमाचा एक्का आहे मी. निकाल आपल्याच बाजूने होणार. केसला असा गुंतवून टाकेन की जज वैतागून हा विचार करेल की नक्की भानगड काय. आता कसं बोललात तुम्ही वकील साहेब. माळी काका, हा घ्या तुमचा टिफिन.
माळी काका, मला माफ करा. मी समजू शकते की तुम्हाला त्रास होतोय कारण तुम्हाला असं राहावं लागतंय, पण काय करू, नाईलाज आहे. बाळा, मला तुझा नाईलाज कळतो. उलट मला आनंद या गोष्टीचा आहे की मी त्या गुन्हेगारांच्या विरुद्ध साक्ष देऊन तुमची काही मदत करू शकेल. वा मालिका का वा. जो तुम्ही बोलताय, जे तुम्ही विचार करताय, जे तुम्ही आमच्यासाठी करताय, त्याच्यासाठी आपण तुम्हाला सॅल्यूट करतो. नाहीतर आजकालच्या जमान्यात अशी माणसं कुठे आहेत जे दुसऱ्याची मदत करण्यासाठी निस्वार्थी काम करत असतात. आणि ते सुद्धा आपल्या मालकाच्या विरोधात. माळी काका, तुम्हाला कधी भीती नाही वाटत? ते इतकी मोठी माणसं आहेत. बाळा, मी फक्त देवाला घाबरतो. जिथे हे नीच काम होत होतं तिथे मी हजर होतो. जे काही मी पाहिलं ते मी कोणाला सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. तसंही मी भूलोकाची नाही तर देवलोकाची पर्वा करतो. देवाने मला संधी दिली आहे कोणाची मदत करायची. इथं जर मी चुकलो तर वर जाऊन मी काय तोंड दाखवेल. वा माली काका, तुमचे विचार, सिद्धांत खरंच फार मोठे आहेत. पण आजचा दिवस टफ आहे. तुम्ही कोणासाठीही दार उघडू नका. अजमेरा आणि सेठी, त्या लोकांचा काही नेम नाही. तू काळजी नको करू बाळा. जोपर्यंत मी साक्ष नाही देत मला काहीही होणार नाही. तू निर्धास्तपणे जा. थँक्यू माळी काका. ठीक आहे माळी काका, तुम्ही जेवण करून घ्या, आम्ही जातो. काय झालं रोशनी, तू एकदम टेन्शनमध्ये दिसतेस? मुन्ना, ते मला नवनीतजींची काळजी वाटते. नवनीतजींची कशाला, काय झालंय? रश्मिताईचा फोन आला होता की त्यांच्या घरात कोणी फार मोठा गेम खेळते आणि मला समजत नाही की मी त्यांची कशी मदत करू. मी काय करू? रोशनी, आपण त्या लोकांची मदत करणार, पण आता नाही. आता आपण ह्या दृष्टीताईवाला मॅटर आहे ना, तो आधी सॉल्व्ह करायचा आहे. हां, डॉक्टर प्रियांशू, हॅलो. हां डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, तुम्ही आतमध्येच थांबा. जोपर्यंत आम्ही तिथे नाही पोहोचत बाहेर येऊ नका, ठीक आहे? आम्ही बस तिकडे पोहोचतच आहोत, ठीक आहे? ठीक आहे, चला आम्ही येतो. बाय. वहिनी, हे घ्या तुमची ठेव. हे सेट आहे. तुमचा. मी खूप अगोदर तुमच्याकडून वापरायला घेतला होता, पण परत करायला विसरले. मग विचार केला की तुमची ठेव तुम्हाला परत करू. मी नाही घेऊ शकत. पण वहिनी, का नाही घेऊ शकत? हे तुझंच तर आहे. मला आठवत नाहीये, पण वहिनी मला आठवतंय. उलट हा तुमचा सर्वात आवडता सेट होता. लग्न, मोठे कार्यक्रम, प्रत्येक ठिकाणी तुला हाच घालायला आवडत असायचा. हा घे. असं आहे तर तूच ठेव, माझ्यातर्फे गिफ्ट समजून. पण वहिनी, हे कमाल आहे. एवढा महागडा सेट सुद्धा नाही घेतला. नक्की गडबड काय? हा तर तिला ठेवायलाच पाहिजे होता. आणि जर ही इतकी इमानदार आहे, मग हिने असं काम केलंच का? काही असो, माझं मन सांगतं की ही स्त्री मनाने साफ आहे.
नक्कीच काहीतरी अडचण असेल. हा सगळा खेळ तर निशाचाच आहे. आता विचार हा आहे की पुढे कसं जायचं. मिस्टर मोरे, मिस्टर सांगळे, मी कोर्टाची कारवाई तेव्हाच सुरू करणार जेव्हा तुम्ही लोक स्वतःवर संयम बाळगाल. यू मस्ट रिस्पेक्ट द कोर्ट. हो. सॉरी माय लॉर्ड, त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी क्षमा असावी. प्लीज प्रोसीड. थँक्यू माय लॉर्ड. माय लॉर्ड, मी डॉक्टर प्रियांशूंना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची अनुमती मागतो. परवानगी आहे. मिस्टर सांगळे, डॉक्टर प्रियांशू कुठे आहेत? माफ करा माय लॉर्ड, डॉक्टर साहेब आता येतच असतील. मिस्टर सांगळे, हे काही प्राणी संग्रहालय नाही की पिंजऱ्यातून कोणतं जनावर पळून जावं आणि आम्ही त्याची वाट बघत बसावी. हे न्यायालय आहे आणि याचा एक एक मिनिट महत्वाचा आहे. जर 1 मिनिटाच्या आत ते न्यायालयात हजर नाही झाले तर मी पुढची तारीख देईन. हो हो. डॉक्टर प्रियांशू, मी सरळ मुद्द्याचं विचारतो. काय तुम्ही दृष्टी प्रदीप कुलकर्णीला ओळखता? हो, किती दिवसांपासून? खूप दिवसांपासून. तुमची ओळख नॉर्मल आहे की काही खास? हो, ती माझी गर्लफ्रेंड आहे. आहे की होती? आहे. पुन्हा एकदा विचार करा डॉक्टर प्रियांशू. भूतकाळात आणि वर्तमान काळात बरंच अंतर असतं. भूत भूतासारखाच असतो, चिकटला तर पाठलाग नाही सोडत. तसं जितकं मला माहीत आहे ती तुमची गर्लफ्रेंड होती. आता काही दिवसांपूर्वीच तुमचं तिच्याशी ब्रेकअप झालंय. एम आय राईट? सर, प्रेमात तर छोटे मोठे तक्रार होतच असतात. पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड. एक तर हे की हे महोदय दृष्टीवर खूप प्रेम करत होते, आणि दुसरं हे की हे या गोष्टीचा सुद्धा नकार नाही करू शकत की तुमची तिच्याशी तक्रार सुरू होती. ही तक्रार तशी नव्हती. तर मग कशी होती? जशी रोजच्या जीवनात होत असते, छोटी मोठी. छोटी मोठी? चला हे मानूया की तक्रार ही छोटी मोठी होती, तर या छोट्या मोठ्या तक्रारीला घेऊन तुम्ही आपल्या सो कॉल्ड गर्लफ्रेंडला कोणा दुसऱ्याच्या फार्म हाऊसवर एकटं कसं काय जाऊन दिलं? कारण तिला होळी तिच्या मित्रांसोबत साजरी करायची होती. मैत्रीण तर ती तुमची पण आहे. उलट तुम्ही तर तिचे खास मित्र आहात. तर सर्वप्रथम तुम्हाला तिथे असायला हवं. तुम्हाला तिने का नाही बोलवलं? तिने मला पण इन्व्हाइट केलं होतं. तर मग तुम्ही का नाही गेलं? काय मला कारण कळेल का? कारण मला अशा प्रकारे फार्म हाऊसवर होळी खेळणं अजिबात पसंत नाहीये. पसंत नाही का तुमची रिलेशनशिप तुटली होती? कोणत्या तोंडाने तुम्ही तिकडे गेला असता?
जी असं काही नाहीये. चला ठीक आहे, आपण हे मानूया, पण तुम्ही हनी सेठीला ओळखता का? नाही. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. तुमची सो कॉल्ड गर्लफ्रेंड दृष्टी त्यांना किती दिवसांपासून ओळखते? ते काही दिवसांअगोदरच कुलकर्णी हाऊसच्या बाजूच्या बंगलोमध्ये शिफ्ट झालेत. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. ज्या मुलीला ना हे चांगल्या प्रकारे ओळखत आणि नाही दृष्टी चांगल्या प्रकारे ओळखत, त्या मुलीच्या फार्म हाऊसवर यांनी आपल्या गर्लफ्रेंडला एकटं कसं काय सोडलं? ते फार्म हाऊस जे इथून 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. होळीसाठी काय मी हे जाणून घेऊ शकतो का की हे काम करण्यामागे तुमचा हेतू काय होता? आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, आय ऑब्जेक्ट. आनंद साहेब निरर्थक प्रश्न विचारत आहेत माझ्या क्लायंटशी, त्यांना त्रास देत आहेत ते. दानवे साहेब, मी त्रास देतोय का? आता तर मी फक्त विचारतोय. जेव्हा खरंच त्रास देईन ना, तर हे इथून असे गायब होतील जसे गाढवाच्या डोक्यावरून शिंग. माय लॉर्ड, माझ्या प्रत्येक प्रश्नाचा या केसशी अतिशय खोल संबंध आहे. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. प्रोसीड. थँक्यू सर. हां, तर डॉक्टर प्रियांशू, मी हे विचारत होतो की दृष्टीला तुम्ही एकटं कसं काय जाऊन दिलं? मी सांगतो जज साहेब, हे तर मी अगोदरच सांगितलं होतं की यांचा दृष्टीशी ब्रेकअप झालेला आहे आणि तो ब्रेकअप झाल्यामुळे हे मनातल्या मनात चिडलेले होते. पण एक गोष्ट अजून, जज साहेब, दृष्टी खूपच हुशार आणि तीक्ष्ण मुलगी आहे. मध्यमवर्गीय परिवारातील मुलगी असून सुद्धा तिची स्वप्न फार मोठी होती. इतकी मोठी स्वप्न की ती एका रात्रीतच ती करोडपती बनवू इच्छित होती. पण शेख चिलीची स्वप्न कधी पूर्ण नाही होती, युअर ऑनर. जज साहेब, तरी सुद्धा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने हनी सेठी सारख्या श्रीमंत घराण्यातल्या मुलीशी मैत्री केली. होळीच्या निमित्ताने एकटीच ती तिच्या फार्म हाऊसवर निघून गेली. पण त्या फार्म हाऊसची भव्यता पाहून तिचे डोळे अगदी चकाकून गेले. पण नशीब पहा जज साहेब, की तिथे तिची भेट शहरातल्या सर्वात श्रीमंत मुलाशी झाली. दृष्टीने यांच्यासोबत मैत्री केली. हिने विचार केला की का नाही संधीचा फायदा घेतला जावा. तिने मैत्रीचा फायदा घेऊन माझ्या क्लायंट सोबत जवळीक संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. नंतर एन्जॉयमेंटला रेप बनवून त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण रेप तर झालाच नव्हता, तर मग ब्लॅकमेल कशी करेल? आणि डॉक्टर प्रियांशू मग तिथे पोहोचले. यांनी आपल्या गर्लफ्रेंडला दुसऱ्यांसोबत एन्जॉय करताना पाहिलं. आतून चिडलेले तर होतेच, अजून जास्त उत्तेजित झाले. याने विचार केला की जिने माझ्या प्रेमाचा खून केला, का नाही मी तिचाच खून करावा. यांनी दगड उचलला आणि मग तिला मारलं. मारण्याचा प्रयत्न केला तिला. हे खोटं आहे. मी दृष्टीला कसं काय मारू शकतो? ही तर कमालीची गोष्ट आहे. पूर्ण रामायण मी ऐकून टाकलं आणि विचारताय की सीता कोण होती.
मी हे सिद्ध केलं आहे की हे सर्व तुम्हीच केलंय आणि दृष्टीकडून ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी केलंय. हे खोटं आहे, हे खोटं आहे सगळं. मग खरं काय आहे? काय आहे खरं? काय हे खरं नाही की दृष्टी तुमची गर्लफ्रेंड होती? काय हे खरं नाही की तुमचा तिच्याबरोबर ब्रेकअप झाला होता? काय हे खरं नाही की तुम्ही तुमचा बदला घेण्यासाठी हे सर्व केलं आहे? आय ऑब्जेक्ट माय लॉर्ड, आय ऑब्जेक्ट. आनंद साहेबांची कथा एका निरर्थक कादंबरीप्रमाणे आहे, ज्याला ना कसली सुरुवात आहे नाही कसला अंत. हे माझ्या क्लायंटवर चिखलफेक करत आहेत, त्यांना विनाकारण गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दानवे साहेब, मी कादंबऱ्या वाचत नाही, रचतो. एके मोरेच्या फेकलेल्या म्हणींवर आजही किती लोक आपलं पोट भरतायत. मोठी गोष्ट नाही सांगत आहे वकील साहेब, पण माझ्या केसेसचा अभ्यास करून सुद्धा कितीतरी लोक वकील झालेत. एक गोष्ट सांगू, जर तुम्ही वकील नसते ना तर तुम्ही एखाद्या फिल्मचे डायलॉग रायटर असले असते. पण एक गोष्ट सांगू इच्छितो, हे न्यायालय आहे. इथे तुमच्या म्हणी नाही, ठोस पुरावा पाहिजे, जो तुमच्याकडे नाही आहे. हे तर कोर्टच डिसाइड करेल की खरं काय आहे आणि खोटं काय. दॅट्स ऑल, मी लॉर्ड. युअर विटनेस. डॉक्टर प्रियांशू, न्यायालयाला हे साफ सांगा की तुमच्या कधी लक्षात आलंय की सेठी साहेबांच्या फॉर्म हाऊसवर काहीतरी गडबड आहे. मला तर हे समजत नाहीये, आपण 21व्या शतकात राहतो तरीही आपल्या समाजात बलात्कारासारखे भयानक अपराध होत आहेत. बाळा, यासाठी आपण सगळे जबाबदार आहोत. तुम्हाला माहितीये बलात्कार म्हणजे काय? नाही, तुम्ही सांगा. जेव्हा तुमच्या मुलीसोबत होईल ना तेव्हा तुम्हाला कळेलच. डॉक्टर रेबेका,